जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7 आणि ओवी क्रमांक 150 इथपर्यंत मागच्याला आपण अभ्यास केला होता. मागच्या वेळेला 147 ते 150 अशा ओव्या आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर 24 क्रमांकाचा श्लोक अव्यक्तम व्यक्तिमापन्नम वगैरे. तर त्याचाही विचार आपण केला होता. भगवंत आपल्याला सांगतायत की थोडंसं संदर्भ पाहण्याच्या दृष्टीने थोडंसं मागे जाऊ आपण की वैषयिक सुखाच्या इच्छेने ज्यांचं विवेक ज्ञान हरण झालेलं आहे आणि ते आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत. प्रकृती म्हणजे स्वभाव असा अर्थ आपण बघितला. आणि हे असं झाल्यामुळे विषयाच्या ते अधीन झालेले असल्यामुळे आणि विषय प्राप्ती त्यांना करून घ्यायची असल्यामुळे, विषय हवे असल्यामुळे म्हणूया, आणि ते सुकृती असल्यामुळे, सारखं सारखं आपण थोडंसं मागे जाऊन उजळणी म्हणून, दुष्कृती तर नक्कीच नाहीये. तर सुकृती असल्यामुळे ते काय करतात मग, की भक्त तर आहेत पण ते आर्त असल्यामुळे, ते अर्थार्थी असल्यामुळे, त्यांना वैषयिक सुखाची इच्छा असल्यामुळे ते वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. आणि या परमेश्वराचे जे वेगवेगळे विग्रह आहेत म्हणूया, भगवंतांनीच वापरलेला शब्द आहे तो विग्रह, तर त्या त्या विग्रहाची अत्यंत, काय म्हणूया, निष्ठापूर्वक त्याचे जे काही नियम असतील, आपल्याला माहिती आहेत अनेक अनुष्ठानं आपल्याकडे सांगितलेली आहेत. आपण ज्याला सकाम म्हणतो, एखाद्या विषयाची प्राप्ती करून घ्यायची असेल, धनप्राप्ती असेल, पुत्रप्राप्ती असेल, वगैरे वगैरे, त्याची जी काही त्या अनुष्ठानाचे जे नियम आहेत ते नियम अत्यंत कठोरतेने पाळून हे जे सकाम उपासक असतात त्या त्या देवतेची उपासना करतात. आणि असं असताना सुद्धा त्या विग्रहाच्या ठिकाणी वेगवेगळे जे विग्रह आहेत त्यांची सकाम उपासना तो भक्त करतोय, त्या त्या विग्रहाच्या ठिकाणी त्यांची, त्या त्या भक्ताची श्रद्धा मीच दृढ करतो असं भगवंत म्हणाले. आपण असं बघितलं. बरं, नुसती श्रद्धा दृढ करतो असं नव्हे, तर ती ती उपासना जी आहे ती ज्या पद्धतीने करायला हवी त्या पद्धतीने केली आहे असं गृहीत धरून आपण बोलूया की त्या उपासनेला, त्या सकाम उपासनेला जे फळ त्यांना मिळतं त्या देवतेकडून असं त्यांना वाटतं, ते फळ सुद्धा मी देतो असं भगवंत म्हणतात. कारण सकळ करणे जगदीशाचे, म्हणजे सकळ करणं जर जगदीशाचं असेल तर ते तेवढं फळच दुसऱ्या कोणाचं कसं असेल? साधी गोष्ट आहे. त्यामुळे ते फळ सुद्धा मी देतो. पण त्या हे त्या भक्ताला कळत नाही, कारण त्याची त्या विग्रहावरती भगवंतानी त्या दृष्टीने श्रद्धा दृढ केलेली असते. इथपर्यंत आपण बघितलं. आणि हे सगळं इष्टफळ तो भक्त त्या विग्रहाची उपासना करून मिळवतो. ती मी जरी देत असलो तरी त्याला असं वाटतं की ती त्या देवतेने दिलेली आहे. आणि असं जरी असलं तरी त्या फळाचं शेवटी काय, अंतवत्तु फलम तेषाम. मागच्या वेळेला हा श्लोक आपण अभ्यासला होता, 23 क्रमांकाचा. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्प मेधसाम. हे अल्पमेधसाम तद्भवती अल्पमेधसाम असं म्हटलंय. देवान देवयजो जानती मदभक्ता यांती माम. आपण मागच्याला केलाय याचा विचार, पण उजळणी सुरू आहे म्हणून बोलतो की 2 विषय या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्यासमोर ठेवले. एक सकाम भक्तीचा तर आहेच, पण ते जे फळ त्यांना प्राप्त होतं तेही त्यांची उपासना जशी हवी तशी झालेली आहे असं गृहीत धरून
त्यांना ते फळ प्राप्त झालं आहे असं गृहीत धरून हे आपण बोलतो आहोत की कितीही उत्कृष्ट फळ असू दे, आपण मागच्याला त्याचा विचार केला की सगळ्यात मोठा चमत्कार कोणता? मेलेला मनुष्य उठवून. आपण केला मागच्याला त्याचा विचार. त्याचं मूल्यमापन परमपूज्य काका जसं करतात ते आपण केलं. त्याच्या मदतीने केलं की इतका मोठा चमत्कार, पण तो सुद्धा काय आहे? अंतवत आहे. कारण ज्यांना उठवलं आज ते नाहीत, ज्यांनी उठवलं ते आज नाहीत, ज्यांच्या साक्षीने उठवलं ते आज नाहीत, आणि ज्या जगामध्ये त्यांना उठवलं हे जग सुद्धा काही वर्षांनी नसणार आहे. इतका मोठा जर चमत्कार, त्याचं जर शेवटी काय म्हणूया गोळाबेरीज गणित जर इथेच येऊन थांबत असेल, तर बाकीच्या क्षुल्लक गोष्टींबद्दल मी बोललेलंच बरं आहे. कारण ज्या मुलाच्या किंवा पुत्राच्या प्राप्तीकरता ती माता अनंत कष्ट सहन करून, इतके अनेक अनुष्ठानं करून, काय म्हणूया त्यांच्या त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्या त्या देवतेची उपासना करून पुत्रप्राप्तीसाठी इतके कठोर प्रयत्न ती माता करते. पण पुढे आयुष्यामध्ये तोच पुत्र असे दिवस ते आईला दाखवतो, आईला वाटतं हा जन्माला नसता आला तर बरं. असे अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहेत. अंतवत्तू अंतवत तू फलम तेषाम, तो विचार आपला सुरू आहे. पण हे जे अल्पमेधसाम म्हटलेलं आहे, जे अल्पबुद्धी आहेत, त्यांना या गोष्टी कळत नाही. आता हे त्यांना कळत नाही, आपल्याला असा अभ्यास नाही करायचा. आपल्याला परमपूज्य काका म्हणतात तसा प्रथम पुरुषी एकवचनी परमार्थ करायचा. मी तसं करतो का, हा आपल्या अभ्यासाचा चिंतनाचा विषय असला पाहिजे. इतकं सगळं भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर, इतकं सगळं ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर जर माझी अजूनही सकाम उपासनाच सुरू असेल, विशेषतः एवढं काय म्हणूया 50%, 60-70% आयुष्य संपल्यावरही जर मी अजून सकामच उपासना करत असेल, तर मी भगवद्गीतेतून काय शिकलो? मी ज्ञानेश्वरीतून काय शिकलो? कशासाठी मी अभ्यास करतो? हे प्रश्न आपण आपल्याला विचारलेच पाहिजे. नाही ते अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. हा एक भाग झाला. मी जसं म्हणालो की या श्लोकामध्ये दोन भाग आपल्या समोर आहेत. एक सकामतेचा आणि दुसरा देवान देवयजो यांती. तोही विचार आपण मागच्याला केला होता की थोडीशी सकामता बाजूला ठेवूया, की समजा सकाम उपासना करत नाहीयेत, पण त्या देवतेची एकदेशी उपासना करतात. आणि एकदेशी या शब्दाचा बराच विचार केला आपण, गेले 2-3 वाचन झाले. एकदेशी याचा अर्थ पुन्हा एकदा, ही एवढीच मर्यादित देवता आहे, तिचं व्यापक स्वरूप न जाणता, त्याच्या मागचं जे ब्रह्मतत्वाचं अधिष्ठान आहे ते न जाणता, त्या परमेश्वराचं खरं स्वरूप न जाणता, ज्याने हे जग निर्माण केलं, हे जग जो सांभाळतो, हे जग एक दिवस योग्य वेळ आली की तो संपवणार आहे, हे सर्व न जाणता एकदेशी उपासना असा जो करतो त्याला, आणि पुन्हा या सगळ्या त्याच्यामध्ये काय म्हणूया अटी आहेतच, की ती उपासना जशी करायला हवी तशी झालेली आहे, निदान तिथे तरी श्रद्धा आहे, ती तरी निदान भक्तीपूर्वक केलेली आहे, सगळं गृहीत धरून मिळून मिळून त्या भक्ताला काय मिळतं? तर देवान देव यजो यांती, त्या देवतेची त्याला प्राप्ती होते. देव लोकी तो जातो. आता ते वेगवेगळे लोक आहेत, तो आपल्या चिंतनाचा विषय नाही. कारण तुम्ही कुठेही जा, मुंबईला जा की गोव्याला जा की अमेरिकेला जा, कुठे जाता याला तितकं महत्व नाही आहे. कारण जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत किंवा डॉलर्स आहेत, रुपये आहेत किंवा डॉलर्स आहेत, तोपर्यंतच जीवाची मुंबई आहे आणि तोपर्यंत जीवाची अमेरिका आहे. ते संपलं की तसं परत यावं लागतं आपल्या घरी. तसं हे जे पुण्य आहे, हे शुद्ध पुण्य नसल्यामुळे माऊलींच्या भाषेमध्ये क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती. या परत बॅक टू पॅव्हिलियन. ह्या दोन गोष्टी आपल्यासमोर ज्या काय म्हणूया श्लोकामध्ये भगवंत ठेवतात आहेत. आणि एकदेशी भक्ती, त्याचं अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ती द्वैती भक्ती असते.
द्वैत त्याच्यामध्ये, कारण कल्पना करा, आपण जेव्हा सकाम भक्ती करतो किंवा आता मी म्हणतोय तशी एकदेशी भक्ती करतो, तेव्हा त्या भक्तीसाठी द्वैत स्वीकारावंच लागतं. कारण मला काहीतरी हवंय, मला काहीतरी हवंय, मला धंद्यामध्ये नफा झालेला हवाय, मला काही शारीरिक व्याधी आहेत त्या दूर व्हायला हव्या आहेत, अजून काय माझ्या मुलीचं लग्न व्हायला हवं आहे, जे काही आपापल्या मागण्या असतात, हे काहीतरी हवं आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यातच द्वैत अनुस्यूत आहे की नाही विचार करा तुम्ही. कारण मागणारा मी, देणारा तो, किंवा ती देवी असेल तर जे काय असेल आपली देवता, आणि ते मागणं, किंवा त्या देवतेची जरी मला प्राप्ती हवी असेल तरी ती देवता मर्यादित एकदेशी आहे असं गृहीत धरल्यामुळे त्याच्यात सुद्धा द्वैत आहे. म्हणजे भोगासाठी द्वैत आवश्यकच आहे, त्याशिवाय भोग शक्यच नाही. आणि भगवंत म्हणतात की देवान देवयोजो जानती, पण पुढे म्हणतात मद्भक्ताम जानती मामपी. हे प्रश्न असा येतो आपल्या मनामध्ये अभ्यास करताना की त्या देवतेचा भक्त त्या देवतेला प्राप्त होतो आणि माझा भक्त मला प्राप्त होतो, मग काय फरक आहे, फरक काय आहे असं वाटतं ना आपल्याला अभ्यास करताना. माझी भक्ती म्हणजे काय, सगळ्यांनी फक्त गोपाळकृष्णाची भक्ती करावी असं सांगणं सुरू आहे का? ते तर नाहीये. आपण हा विचार खूप वेळा केला की ते भगवान उवाच आहे, श्रीकृष्ण उवाच आहे का शब्द कुठे भगवद्गीतेत? नाही. मग फरक काय आहे? फरक हा आहे की त्या देवतेला प्राप्त झाल्यानंतर त्याला परत यावं लागतं, पण मला जे प्राप्त होतात म्हणजे मी कसा आहे हे सांगून झालेलं आहे. पुन्हा अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, आपण मागच्या वेळेला त्या श्लोकाला सुरुवातही केली होती की अरे मी अज आहे, मी अमर आहे, मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, मी सर्व व्यापक आहे, अशी आत्मत्वानी जो भक्ती करतो, हा शब्द खूप महत्वाचा आहे. अभ्यास करतोय आपण, पुन्हा वारंवार समजून घेतोय, आपल्या मनात ठसवून घेतोय सगळे विचार स्वच्छ, कुठेही गोंधळ नसला पाहिजे. नाही तर मग देवान देवयजो काय, मदभक्ता यांती मामुपी काय. फरक काय आहे? फरक हा आहे, मूलभूत फरक हा आहे की ते आत्मत्वानी मी तो अभ्यास करतोय की मी खरं एकरूपच आहे, पण आज मला कळत नाहीये म्हणून उपासना करतोय. पण एकरूप होण्यासाठी उपासना करतोय. त्या देवाचं व्यापक स्वरूप समजून घेऊन, मी जसं मागच्याला, आता गणपतीचे दिवस आहे, आपण गणपतीचं उदाहरण घेतलं होतं की गणपतीची मी सकाम एकदिवशी उपासना पण करू शकतो. आणि अथर्व शीर्षात जे गणपतीचं वर्णन आहे की त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, वगैरे वगैरे, ह्या पद्धतीने पण मी उपासना करू शकतो. त्यामुळे मिळणारं फळ जे आहे ते त्या बाजूनी काहीच समस्या नाही आहे. समस्या सगळी आपल्या बाजूनी आहे. मी सकाम करत असेल, भगवंत म्हणतो हे घे तुझं फळ, संपला, आता तुझा माझा संबंध काय, ट्रान्झॅक्शन इज ओव्हर, आणि तुला जे हवं होतं ते मिळालं. आणि त्याच गणपतीची मी जर छान त्याचं निर्गुण निराकार स्वरूप जाणून, तोच व्यापक गजानन कसा आहे, वेदांत तू महारसू मोदकू मिरवे, असा वेदांताचा मोदक आवडणारा तो गणपती कसा आहे, माऊली जशी म्हणते पहिल्या अध्यायामध्ये, ह्या पद्धतीने मी जेव्हा त्याच गणपतीची उपासना करतो तेव्हा तीच उपासना भगवंत म्हणतात तशी होते. हो दे, विषयांतर होईल म्हणून मी बोलत नाही, पण आचार्यांची अनेक स्तोत्र आहेत. त्या स्तोत्रामध्ये स्तोत्र एकाचं सुरू असताना दुसऱ्याचं नाव वापरलेलं आहे. म्हणजे काय? आणि आचार्यांना माहिती आहे फरक नाही आहे. आपण फरक जेव्हा करतो, ही देवता वेगळी आणि ती देवता वेगळी, त्याला पुन्हा एकदेशी म्हणतात. एकदेशी शब्द सातत्याने समजून घेतोय, ती एकदेशी उपासना तशी होणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे 150 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपण मागच्याला हे बघितलं होतं की काय मला जर यातनं शिकायचं असेल या ज्ञानेश्वरीतून, भगवद्गीतेतून, तर सकाम भक्ती जर मी अजूनही करत असेल तरी ताबडतोब बंद करावी. कारण नाही तर मी काही शिकलो नाही या भगवद्गीतेच्या अभ्यासात. आणि मग पुढे 24 क्रमांकाचा श्लोक आपण वाचला होता, त्याचा अभ्यासही केला होता की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते मामबुद्धय परम भावमजानंतो ममाव्यय मनुत्तमम. अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते मामबुद्धय माम अबुद्धय, असा त्याचा पदच्छेद आपण बघितला होता.
की अरे मी अव्यक्त आहे. म्हणजे हा श्लोक जो आहे त्याचा संदर्भ आहे की इतकं सगळं आपण आता बघितलं, अंतवत्तु फलम तेशाम वगैरे, तर मग अशा योग्य पद्धतीने परमेश्वराला शरण लोक का जात नाही, त्याचं उत्तर म्हणून हा श्लोक आहे आता 24 क्रमांकाचा. की इतकं सगळं कळलं, इतकं सगळं समजलं, तरी सुद्धा सकाम उपासना का करावीशी वाटते, का एकदेशी उपासना होते. आणि त्याच्यातही आपण मागच्याला बघितलं होतं की आचार्य म्हणतात एवं समाने अपि आयासी माम एवन प्रपद्यन्ते अनंत फलाय अहो खलु कष्टम वर्तन्ते इति अनुक्रोधम दर्शयती भगवान. आचार्य बोलतायत, आचार्य म्हणतात की भगवान करुणा प्रकट करतायत काय, की ही किती दुःखाची गोष्ट आहे की सकाम आणि एकदेशी भक्तीला आणि निष्काम व्यापक भक्तीला, आत्मत्वानी केलेल्या भक्तीला समान परिश्रम असूनही लोक, आणि त्या भक्तीला अनंत फल प्राप्त होतं, कारण भगवंताचीच प्राप्ती होते म्हणजे अनंत फल प्राप्त होतं. ते फल अंतवत्तू नसतं, तरी सुद्धा तेवढेच कष्ट असूनही लोक, आपण बोललो होतो हे सगळं मागच्या, मी फक्त स्मरण करून देतो, म्हणजे वी आर द लुझर. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं, व्यावहारिक भाषेत सुद्धा आपलं कसं चुकतं. आणि मग असं हे सगळं असताना का नाही अशी भक्ती करू शकत, हे सांगताना तो पुढचा श्लोक की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, की अरे मी खरं अव्यक्त आहे, पण मला ते काय समजतात, व्यक्तिम आपन्नम, पर्सॉनिफिकेशन. माझं पर्सॉनिफिकेशन झालेलं आहे. आय हॅव मॅनिफेस्टेड, म्हणजे त्याला आकार असा शब्द आपण मागच्याला वापरला होता, की मी खरं अमूर्त आहे, पण मला आकार आहे असं हे समजतात कोण, अबुद्धय. मागच्या वेळेला अल्पमेधसाम शब्द वापरला होता, आता अबुद्धय शब्द वापरला. थोडक्यात हे जे अल्पबुद्धी आहेत, ज्यांच्या विवेकाचं काय म्हणूया हरण झालेलं आहे, हे सगळे वर्णन आपण आता ऐकली. तर अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, की मी खरं अव्यक्त आहे, पण मला हे काय समजतात, मला आकार आहे, मी व्यक्ती आहे असं. आणि मी कसा आहे पुन्हा ते सांगतात आहे की परम भाव मजानंतो मम अव्ययम अनुत्तमम. मी अविनाशी आहे, मी सर्वोत्तम आहे, मी प्रकृतीच्या पलीकडे असलेला, पण माझ्या या तात्विक स्वरूपाला न जाणणारी बुद्धिहीन माणसे, अजानंत अबुद्धय, असा आपण मागच्याला विचार केला होता. हे मी तत्वतः निराकार असून मी आकाराला प्राप्त झालो असे मला मानतात. व्यक्तिम आपन्नम. इथे जे शब्द भगवंतांनी वापरलेले आहेत, स्वतःच्या मूळ स्वरूपाचं, खऱ्या स्वरूपाचं म्हणूया वर्णन करण्यासाठी, त्याला पुन्हा आधीच्या श्लोकाचा संदर्भ आहे हे विसरायचं नाही. कारण पुन्हा जे सकाम एकदेशी भक्ती करणारे आहेत, त्यांचे जे चुकीचे समज असतात उपासना करताना, ते चुकीचे कसे आहेत हे सांगण्यासाठी म्हणून पहिली गोष्ट तर म्हटलंय की खरं तर मी अव्यक्त आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय दुसरं, मी सर्वोत्तम आहे. म्हणजे का म्हणावं, भगवंतांना का सांगायची वेळ आली मी सर्वोत्तम आहे खरं, विचार केला तर ते याच्यासाठी की ते जे अर्थार्थी आणि जिज्ञासू या भक्तांचं जे वर्णन आपण आता इतके दिवस झाले ऐकतोय, ते ज्या चुकीच्या पद्धतीने उपासना करतात, त्याच्यात ते देवतांमध्ये भेद मानतात, त्या देवतेला मर्यादित सामर्थ्याचं समजतात, त्या दृष्टीने भगवंत म्हणतात की मी सर्वोत्तम आहे. जी भक्ती करणं अपेक्षित आहे. आणि का मी सर्वोत्तम आहे, का मी अविनाशी आहे, तर प्रकृतीच्या पलीकडे असा मी आहे. परम भावम अजानंत, हे जाणत नाहीत मात्र ती अजानंत, म्हणजे माझ्या तात्विक स्वरूपाला ती जाणत नाहीत. आणि म्हणजे आपण काय पाहतो, योग्य पद्धतीने परमेश्वराला शरण का जात नाही, त्याचं कारण आहे
की मला मी जो उपासक आहे, उपासक म्हणून मी जेव्हा त्या भगवंताला, ही जे मला समोर दिसतोय जो विग्रह, तोच आणि तेवढाच भगवंत, असं मी जेव्हा समजतो तेव्हा सगळी गडबड झालेली असते. आणि आपण मागच्या वेळेला नामदेव महाराजांची कथा बघितली होती, आठवत असेल तर. फार बोलकी कथा आहे ती. मला तर फार आवडते. मी मागच्याच वेळेला बोललो होतो, कारण प्रत्यक्ष विठ्ठल ज्यांच्याशी बोलत होता त्यांचं सुद्धा जर काम झालं नसेल, त्यांना सुद्धा जर सद्गुरू प्राप्तीसाठी प्रत्यक्ष विठ्ठलांनीच पाठवलं असेल, तर आपल्यासारख्यांचं काय, किती आपल्याला सावध राहणं अपेक्षित आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष राहणं अपेक्षित आहे. त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे अव्यक्तम अप्रकाशम व्यक्तिम आपन्नम प्रकाशम गतम इदानीम मन्यते माम नित्य प्रसिद्धम ईश्वरम अपि संतम. आचार्य म्हणतात आहे की जरी मी नित्य प्रसिद्ध सगळ्यांचा ईश्वर आहे, तरी मी पहिले प्रकट नव्हतो व आता झालो असे समजतात. मग तो दुपारी 12 वाजता, आपण बोललोय ते सगळं, रात्री 12 वाजता तुरुंगामध्ये जन्माला आला वगैरे वगैरे. मग तो नाही का आला? आला ना. पण बोललो तो जन्माला आला त्या दिवशी. पण तोच म्हणजे तो. आता आजचं उदाहरण घेऊया. आमच्याकडे आज गणपती विसर्जन झालं. 5 दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे. विसर्जन झालं आज गणपती. मग आता गणपती, मी जर एकदेशी जर मी गणपतीची भक्ती करत असेल तर मला काय वाटतं? गणपती आले आणि गणपती गेले. होतं की नाही आपण? ठीक आहे, भक्तीच्या प्रांतामध्ये अजून आपल्याला निर्गुण निराकाराला जाऊन झोंबण्याची आपली ताकद नाही, आणि म्हणून तर आपण त्याला त्या मापात आणून बसवला. आणि मग त्याची सुंदर, कारण मग सर्व 16 उपचारांसह त्याची पूजा करता येते. निर्गुण निराकाराची पूजा कशी करणार? पण ही पूजा करत असताना जर माझ्या मनामध्ये भाव तो असेल, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, आणि या भावासह, या धारणेसह मी अतिशय उत्तम सुंदर पूजा त्या गणपतीची करत असेल, तर भगवंत म्हणतात तसं मग ज्ञानी भक्त होण्याकडे माझी वाटचाल सुरू आहे, असा त्याचा अर्थ होतो. कारण करायची भक्तीच आहे, प्रश्नच नाही आहे. कारण अजून नाही माझं तेवढं वैराग्य, तेवढं माझं तीव्र नाही, माझं चित्त अजून एकाग्र होत नाही. कितीही मला कळलं की हा आकार म्हणजे तो नव्हे, तरीही त्या निराकाराच्या उपासासाठी मला आकारच लागतो. हरकत नाही, मग तो गणपतीचा असेल, कृष्णाचा असेल, रामाचा असेल, वगैरे वगैरे. उदाहरणाच्यासाठी घेतलं, आजच विसर्जन झालं, त्यामुळे असं जर मला मनात कुठे वाटत असेल की आता गणपती गेलेत, म्हणजे आता आता पुढच्याच वर्षी, आणि ते काय असतं आपल्या फार सोयीचं पण असतं. कारण 5 दिवस मोठ्या कसोशीने बरेच नियम मी पाळलेले असतात. कुठेतरी मी बोलत नसतोय, कारण बोललेलं चांगलं दिसत नाही ना, पण मनात बरं वाटतं की चला गेले एकदाचे. म्हणजे काय, आता हे जे मी कला, जे काही जरा स्वतःवरती बंधनं घातली होती, त्याच्यातून मी स्वैर मुक्त उद्यापासून. वाटतं की नाही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात. त्याचा अर्थ मला देव कळलेलंच नाहीये, कारण देव आले असं मी समजलो आणि देव गेले असं मी समजलो. हा विचार भगवंत आपल्यासमोर मांडतात आहे, आणि त्याला अजानंत अबुद्धय, न जाणणारी बुद्धिहीन माणसं, त्याच्यात माझी सुद्धा गणना होते, हे आपल्या लक्षात येत नाही. कारण मुळात मी आहे खरं निराकार. मी पहिले प्रकट नव्हतो आणि मग झालो, असं आहे का? भगवंत नाहीये असं कधी होतं का? आपल्याला सगळं माहिती आहे, भरपूर अभ्यास झालाय आपला. जे सदा सर्वत्र सम, रिता ठावया राघवी विण नाही. मग असं कसं होईल भगवंत नाहीये आणि भाद्रपद महिन्यातच ते येतात आणि मग जातात? आपली केलेली एक सोय आहे. माऊली म्हणते, परी तैसे न करीती प्राणीये, वाया आपुल्या हिती वाणीये, जे पोहता ती पाणीये तळ हातीचे. माऊलींचे सुंदर दृष्टांत. परंतु ते प्राणी ज्या योगाने मद्रूप होता येईल अशी उपासना करीत नाहीत. त्यामुळे काय होतं, ते आपल्या हिताचं व्यर्थ नुकसान करून घेतात. सकाम कर्मे करून परिच्छिन्न देव शरीराने नाशवंत भोग भोगतात.
म्हणजे तळहातावरच्या पाण्यात पोहतात. माऊलींनी दिलेला दृष्टांत. जणू काही स्वतःच्या तळहातावरच्या पाण्यात आपणच पोहावं, हे माऊलींनी केलेलं मूल्यमापन आहे बरं का. कशाचं? म्हणजे इतकी भक्ती त्या भक्ताची, असं म्हणूया, तो भक्त त्या दृष्टीने इतका श्रेष्ठ खरं की त्याला त्या देवतेची सुद्धा प्राप्ती झालेली आहे. पण ते सुद्धा फल शेवटी अंतवत असंच आहे. अंतवत्तु फलम तेषाम. आणि केवढं मोठं नुकसान आपण आपलं करून घेतो. भगवंत म्हणजे आचार्यांनी भाष्य आपण बघितलं की त्या सकाम एकेदिवशी उपासनेला जितकी मेहनत लागते, जितके कष्ट पडतात, तितकीच खरं निष्कामतेला लागते. तरी सुद्धा आपण निष्काम उपासना करायला तयार नाही. अनुक्रोधम दर्शयती भगवान, आपण बघितलं, भगवंत करुणा प्रकट करतात. पण असं आपण आपल्या हिताचं व्यर्थ नुकसान करून घेतो असं आपल्याला लक्षात येत नाही. कारण कितीही ज्ञानेश्वरी वाचताना आणि भगवद्गीतेचा अभ्यास करताना या गोष्टी पटल्या तरी कुठेतरी देवासमोर मी जेव्हा उभा राहतो हात जोडून, तेव्हा मागितल्याशिवाय समाधान होतच नाही. हे दे, ते दे. आत्मस्वरूपाची प्राप्ती सोडून सगळं मागतो आपण, की ते सगळं अंतवत असं फल असतं. नाना अमृताच्या सागरी बुडीचे, माऊली अजून पुढचा दृष्टांत देते. मग तोंडा का वज्रमिठी पाडीचे, आणि मनी तरी आठवीचे हिल्लोरोदकाते. किंवा अमृताच्या सागरात बुडावे आणि मग अमृताचा एक बिंदूही पोटात जाऊ देऊ नये, अशा दुष्ट इच्छेने तोंडाला वज्रमिठी पाडावी आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण करावी. काय माऊलींनी किती आपलं, संत आपल्याला किती परोपरीने जागे करत असतात, पदोपदी जागा करत असतात, पण आपण नाही ऐकत. काय सुंदर दृष्टांत दिला आपण माऊलींनी, की खरं अमृताच्या सागरात आपण बुडतोय, पण किती दुर्दैवी आपण, हे दाखवण्यासाठी हा दृष्टांत आहे. अमृताच्या सागरात, कारण आपण आहोतच मुळात अमृत. बरं, ते कळत नाहीये, मान्य, त्याचं ज्ञान अजून झालेलं नाहीये, मान्य, पण मग त्या अनुभवाकडे केलेली वाटचाल असावी ना. माऊली म्हणते की जणू की अमृताच्या सागरात बुडतो आहे आणि घट्ट तोंड माझं बंद करून घेतलाय. का? एक थेंब सुद्धा अमृत पोटात जाता कामा नये. आणि मनामध्ये आठवण आणि स्मरण आणि चिंतन कशाचं आहे? डबक्यातल्या पाण्याचं. माऊलींचे अप्रतिम दृष्टांत असतात. पण आपल्याला फार चपखल असा दृष्टांत आहे हा, की काय आपली अवस्था आहे हेही आपल्याला कळत नाही, की आपण काय करतो आहोत. आणि हे ऐसे कासया करावे, माऊली पुढे प्रश्न विचारते, हे ऐसे कासया करावे जे अमृतीही रिगोनी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी. की असे विचित्र का बरे करावे, अमृताच्या सागरात शिरूनही मरावे काय, त्यापेक्षा अमृतात असल्यानंतर सुखाने अमृत, अमृताची एक हे केलेली आहे, छान व्युत्पत्ती दिलेली आहे. अमृत म्हणजे न मरणारा होऊन का बरे नसावं. येणार आहे पुढे तो विषय, की इतकं करून सुद्धा आपल्याला सकामच भक्ती का करावीशी वाटते, याचं सगळं पुन्हा शेवटी गाडी परमार्थाची एकाच ठिकाणी येते. मी नेहमीच सांगतो, कोणी जर म्हटलं की साधना किंवा परमार्थ मला एका वाक्यात सांगा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, संपला परमार्थ. कारण ही जी सकामता आहे, ही विषयाची अभिलाषा आहे, ही येते का बरं, कुठून येते, त्याचं मूळ त्या देहबुद्धीतच आहे. मी देह आहे हे एकदा ठरलं ना, की पुढची घसरगुंडी होणारच आहे. म्हणजे त्याच्यात म्हटलं तर आश्चर्य नाही. कारण हा देह मी म्हटलं की मालूम आहे देहाला सुख हवी, आणि मग ती सुख मिळण्याचे जेवढे मार्ग आहेत, मी दुष्कृती असेल तर त्याबद्दल बोलायलाच नको, तो विचार करून झालाय. पण सुकृती जर मी असेल तर मी आयुष्यभर आर्त किंवा अर्थार्थी, जमलंच तर थोडाफार जिज्ञासू. त्याच्या पलीकडे, आणि मग माऊली आपलं वर्णन करते की अरे अमृताच्या सागरात पडून सुद्धा, अमृतात असल्यानंतर सुखानी अमृत म्हणजे न मरणारा होऊन का बरे नसावे. कारण याच्यात जेव्हा मृत्यू येतो यथासमये, तेव्हा केला आपण विवेक चूडामणीमध्ये विचार, ते संकल्प, मग त्या इच्छा,
हे सगळं त्याच्यातनं कर्म, हे सगळं जी एक साखळी, त्या अखंड साखळीमध्ये तेच चाललेलं आहे जीवन, त्याच्यातच प्रवाह पतिताचं जीवन. आणि त्याच्यात जेव्हा हा देह संपतो आणि पुढच्या जेव्हा जेव्हा केव्हा मनुष्यजन्म प्राप्त होतो, कारण उरलेल्या तर योनी भोग योनी आहेत, त्यामुळे त्यांचा विचारच करायची गरज नाही. असं सुरू राहणार आहे. असं का असावं, असं असू नये, असं माऊली विचार व्यक्त करते. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडूनिया धनुर्धरा, का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया नो हवे. सुंदर वर्णन, की त्याप्रमाणे अर्जुना काय करावं, जीवानं जणू पोपट व्हावं. पोपट म्हणजे ते पोपट म्हणजे फळ, आपलं पक्षी व्हावं. परंतु त्याने फल व त्याच्या साधनांच्या पिंजऱ्यात बद्ध राहण्यापेक्षा, म्हणजे सकाम उपासना करण्यापेक्षा असा त्याचा अर्थ आहे, तो पिंजरा टाकून ज्ञानरूपी पंखाने उडून ब्रह्मचैतन्य रूपी आकाशाचा स्वामी का होऊ नये. सुंदर वर्णन केलं बा माऊली, की जीवानी कसं व्हावं, पक्षासारखं व्हावं. पण पक्षासारखं जरी झालं तरी त्यांनी ते फल आणि त्याच्या साधनांच्या पिंजऱ्यात बद्ध न होता, तो पिंजरा टाकून आपले ज्ञानरूपी पंख आहे त्यांनी उडून ब्रह्मचैतन्य रूपी आकाशाचा, का प्रतिती पाखी चिदंबरा, चिदंबरा म्हणजे आकाशाचा, गोसाविया म्हणजे स्वामी का होऊ नये. लाईक मोरोबंदांची आरे आठवली याच्यावर. सांगितली होती का मला माहित नाही कधी. शाळेत असताना मी शिकलो होतो, पण मला ती इतकी आवडली की ती माझ्या तेव्हापासून लक्षात राहिली. त्यात साधारण हेच वर्णन आहे की फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे. पुढे काय तुम्हाला आठवत नाही. अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. मोरोपंत. फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे. सुंदर चाल होती त्याची. मोरोपंतांची आरे आहे. हेच वर्णन केले त्यांनी. तथापि तो शुक मनात दुःखे झुरे, अहर्निश स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. अहर्निश शब्द आधी आहे. या म्हणजे या आर्येमध्ये अर्थातच त्या पोपटाने ज्यांनी आधी स्वातंत्र्य भोगलं आणि त्याला तर पिंजऱ्यात राहावं लागतंय त्याचं वर्णन. पण हेच वर्णन माऊली इथे त्या एका दृष्टीने करते, की पक्षी व्हा, पण त्या सकामतीच्या पिंजऱ्यात अडकू नका. आपले ज्ञानरूपी पंख छान उघडून ब्रह्मचैतन्य रूपी आकाशामध्ये भराऱ्या घ्या. त्या आकाशाचा स्वामी का होऊ नये, असं माऊली विचारते. जेथ उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसार जोडे, आपुलेनी सुरवाडे उडो ये ऐसा. 155 क्रमांकाची. माऊली म्हणते की कारण असं का होऊ नये, पुढे माऊली म्हणते कारण ज्या चैतन्यरूपी आकाशात उंच झेप घेण्याच्या सामर्थ्याने आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तिकडे उडता येते आणि त्या योगाने त्या जीवरूपी पोपटाला सुखाचा विस्तार प्राप्त होतो. या रूपकात मी ब्रह्म आहे हा अनुभव म्हणजे उंच झेप आहे, आणि विश्व ब्रह्म आहे अनुभव म्हणजे मन मानेल त्याप्रमाणे इकडे तिकडे उडणे आहे. या दोन अनुभवांमुळे व्यापक सुखाचा अनुभव येतो. व्यापक सुखाचा अनुभव येतो. आपण दृग्दृश्य विवेक मधल्या त्या श्लोकाचा केला होता विचार. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधाय. आणि ते त्यांनी जे म्हटलेलं आहे की विश्व ब्रह्म आहे अनुभव म्हणजे मन मानेल त्याप्रमाणे इकडे तिकडे उडणे. कारण इकडे तिकडे उडणं म्हणजे कुठेही जरी उडलं तरी सुखाचाच अनुभव आहे, हे आपण बघतो आहोत मुख्य. आणि त्या दृष्टीने हे दोन दृष्टांत आपल्या समोर ठेवलेले आहेत. ब्रह्ममय अनुभव घ्यावा म्हणजे ती जणू काही उंच झेप आहे, आणि विश्वब्रह्ममय अनुभव घ्यावा म्हणजे मन मानेल त्याप्रमाणे इकडे तिकडे उठणं आहे. रामकृष्ण परमहंस
फार मोठं नाव आहे. त्यांची विशेषतः आम्हाला आठवण होण्याचं कारण असं की रामकृष्ण परमहंस म्हटलं की आपल्याला काली मातेचे भक्त आठवतात की नाही? काली माता म्हणजे म्हटलं तर विग्रह कोणाचा आहे? काली मातेचा आहे. मगाशी जसं गणपतीचं उदाहरण दिलं तसं आता काली मातेच, रामकृष्ण परमहंस. त्यांचे सद्गुरू तोतापुरी नाव त्यांचं, दसनामी संप्रदाय. त्यांनी जेव्हा त्यांना संन्यास दीक्षा दिली, वेदांताचं तत्वज्ञान रामकृष्ण परमहंसांना शिकवलं आणि त्यांना जेव्हा ध्यानाला बसवलं प्रत्यक्षात, तेव्हा त्या अवस्थेमध्ये त्यांच्या त्या समाधीच्या आड हे रूप येत होतं, असं वर्णन आहे काली मातेचं. आणि जेव्हा त्या रूपाच्या ते पलीकडे गेले, तेव्हा त्यांना निर्विकल्प समाधीचा लाभ झालेला रामकृष्ण परमहंसांना. आणि मग त्या समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर त्यांना हे कळलेलं आहे की अरे माझी काली माताच हे सर्व काही आहे. म्हणजे जे अमृतानुभवात माऊलींनी वर्णन केलेलं आहे ना, शिव आणि शक्तीचं, की ते एकच आहेत, शिवशक्ती वेगळे नाही, तो अनुभव प्रत्यक्ष श्रीरामकृष्ण परमहंसांनी घेतलेला आहे. आणि त्यांचं आठवण होण्याचं दुसरं कारण असं की या ओवीमध्ये 155 जो एक अनुभव आपण जेव्हा आपला जीवभाव टाकून देतो आणि ब्रह्मभाव धारण करतो, निर्विकल्प समाधीचा अनुभव येतो, त्याचं हे जे वर्णन माऊलींनी आता थोडं काव्यात्मक वर्णन केलेलं आहे, तसं श्रीरामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शिष्यांनी बोलताना काही विषय सुरू होता, तेव्हा त्या आपल्या शिष्यांनी काही प्रश्न केले होते की जेव्हा जेव्हा देवाचा विषय येतो, भक्तीचा विषय येतो, ज्ञानाचा विषय येतो, तेव्हा त्यांच्या देहामध्ये काही बदल घडत असत. ते बदल कोणते वगैरे ते सोडून देऊ, तर त्याचं त्या समाधीच हे असं का होतं हे सांगताना, त्या समाधीचं वर्णन करताना रामकृष्ण परमहंस म्हणाले आहेत, त्यांनी पण साधारण एक अशाच पद्धतीचा दृष्टांत दिला, म्हणून मी ते सांगतोय की सपोज देर इज अ बेसिन ऑफ वॉटर ऑन सी शोर अँड अ फिश इज कन्फाइंड इन इट. एक सिनॅरिओ ज्याला म्हणतात आपल्यासमोर उभा केलाय. There is a basin of water on the seashore and a fish is confined in it. And if the basin is accidentally broken, then the fish finds its way to the unfathomable ocean. And it then frolics in the height of joy. कारण अनफॅदमेबल तो ओशियन, त्या एवढूशा डबक्यातला मासा जेव्हा त्या समुद्रामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्या माशाला जो अवर्णनीय आनंद होतो, कारण त्याला जे काही त्या 1-1.5 फुटात पोहावं लागत असलेल्या माशाला जेव्हा तो अनफॅदमेबल ओशन म्हटलं, इट देन फ्रॉलिक्स इन द हाईट ऑफ जॉय. सिमिलरली ड्युरिंग समाधी माय माइंड लिप्स आउट ऑफ दिस बॉडी ॲज इट वेअर म्हटलेलं आहे, अँड प्लंजेस इन टू एक्झिस्टन्स, नॉलेज, ब्लिस, ॲब्सोल्यूट. सद्घन, चितघन, आनंदघन, एक्झिस्टन्स, नॉलेज, ब्लिस. काय म्हणूया, पांगळ्या अशा इंग्लिश भाषेचा उपयोग करून वर्णन सुरू आहे, म्हणून मी आय जस्ट क्लॅरिफाईड की आय टॉक्ट अबाउट सद्घन, चितघन, आनंद, त्याला म्हणणार एक्झिस्टन्स. पण निरपेक्ष अस्तित्व हा आशय व्यक्त होतो का एक्झिस्टन्समध्ये? नाही. पण बिचारे काय करतील, त्या संकल्पनाच नाही आहे त्या भाषेत. पण आपण भाग्यवान आहोत, भारतीय म्हणून जन्माला आलेलो आहोत. पण इंग्लिश भाषेचं आकर्षण आहे, काय करणार. असो, तर सद्घन, चितघन, आनंदघन याचं वर्णन अगदी साधारण याच पद्धतीने इथे माऊलींनी पक्षाचा दृष्टांत घेतलेला आहे, तिथे रामकृष्ण परमहंसांनी माशाचा दृष्टांत. आणि म्हणून मुद्दाने कसा छोटासा सिनेरिओ दिला की सपोज देर इज अ बेसिन ऑफ वॉटर ऑन द सी शोर. वाय?
because that basin is going to break accidentally and the fish will find its way to the unfathomable ocean. कशाचा ओशन आहे तो? सद्घन, चिद्घन, आनंद घन. हा जो अनुभव येतो ते वर्णन शब्दात होऊच शकत नाही. शब्दाने फार तर फार एवढंच सांगता येतं जेवढं आपण आत्ता बघितलं, कारण स्वतः प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंस सांगतात आहे. नावातच परमहंस आहे, फार मोठं पदव्यावर परमहंस. हे कशासाठी सगळं वर्णन वाचायचं? तर प्रेरणा मिळते आपल्याला की अरे इतकं इतकं भव्य दिव्य माझं स्वरूप आहे, मीच ते आहे. तो मी आहे, ठीक आहे, तो एक आहे, ओतप्रोत भाव आपण केलाय त्याचाही विचार. मीच ते आहे. इतका मी असताना स्वतःला मी एवढा परिच्छिन्न समजतो, या देहापुरती सीमित समजतो. हा देह गेला की मी जाणार असं समजतो. होतं की नाही, हे त्याचे होणारे परिणाम आहेत. कारण मुळापासूनच चुकत गेलाय ना सगळं. मी आहे म्हणून हा देह आहे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहे, मनापासून कुठे पटलेला आहे. म्हणून तर किती भीती वाटते नुसती शंका जरी आली जाण्याची. आणि म्हणून मग माऊली पुढे म्हणते की असा मी आहे, मग तया उपमा माप का सुवावे, मज अव्यक्त व्यक्त का मानावे, सिद्ध असता का निमावे साधनवरी. अरे त्या माझ्या देश काल वस्तू मर्यादा रहित स्वरूपाला एकदेशी बुद्धीचे माप का घालावे. एकदेशी, पुन्हा आला शब्द आकार. हा आकार म्हणजेच तो, असं का समजावं. गणपतीचं विसर्जन झालं म्हणजे गणपती गेले असं का समजावं, मगाशीचा आपला दृष्टांत. त्यामुळे त्याचे परिणाम म्हटलं इथे, पण मला असं वाटतं तो शब्द परिमाण असा पाहिजे, की त्याचे परिमाण मोजण्याचा प्रयत्न का करावा. मी पूर्वीपासूनच परमार्थत अव्यक्त निराकार असताना मला अवतार घेतल्यानंतर व्यक्त साकार का मानावे, आणि मी स्वतः सिद्ध असताना माझ्या प्राप्तीकरिता साधने करीत करीतच का मरावे. काय माऊली विचार द्या की मी स्वतः सिद्ध असताना. एक छान असा एक पैलू येतो आपल्या पुढे की मग साधना आपण कशासाठी करतो. पुढचा प्रश्न येतो मनत हे वाचल्यानंतर. त्याच्यातच त्याचं उत्तर आहे, मी स्वतः सिद्धच आहे. मी आजही या क्षणी सुद्धा मी ब्रह्मच आहे. आपण सर्वजण ब्रह्मच आहोत. अहम ब्रह्मास्मी. पण हा अनुभव येत नाहीये, हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. मग तो अनुभव न येण्याची जी कारणं आहे ती दूर करण्याच्या प्रयत्नाला साधना असं म्हणतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अज्ञान निवृत्तीसाठी केलेले प्रयत्न त्याला साधना म्हणतात. कारण ज्ञान करून देणारं एकही साधन या जगात नाही. अनेक वेळा विचार करून आपला झालेला आहे. आत्ता तो आता दृष्टांत वगैरे सांगत बसत नाही. अतिशय सुंदर दृष्टांत परमपूज्य म्हणतात की साधनेनी जर एखाद्या साधनाने जर ज्ञानप्राप्ती झाली तर साधन मोठं कसं ठरलं असतं ज्ञानापेक्षा. त्यामुळे नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे, नित्य प्राप्त आहे मला आत्ता. म्हणजे मी नेहमी सांगा विचारच किती सुखावा आहे, किती छान आहे. अरे अहम ब्रह्मास्मी, अरे ते मीच आहे, हे आहे माझं स्वरूप भव्य दिव्य. पण मी धरून बसलो हे 2x4. आणि मग हे एकदा पक्क ठरलं हे मी आहे की, पण मग अशी बोललो देहबुद्धी पक्की झाली की मग मगाशीचे सगळे वर्णन केलेलं कामैस्तैस्तै ऋतज्ञाना प्रपद्यन्ते देवता, हे माझं वर्णन होतं मग भगवद्गीतेतलं. आणि देह आम्ही ठरलं की मग सुरू, मग देहाच्या सुखासाठी मग उपासना, सकाम उपासना. पण असं आपण नाही, देश काल वस्तू मर्यादा रहित असं माझं सुद्धा स्वरूप आहे. त्या स्वरूपाला मग एकदेशी बुद्धीचं माप का घालावं, त्याचं परिमाण मोजण्याचा प्रयत्न का करावा. मी पूर्वीपासूनच परमार्थता अव्यक्त निराकार असताना, भगवंत आता स्वतःबद्दल बोलतात आहे की मला अवतार घेतल्यानंतर व्यक्त साकार का मानावे, आणि मी स्वतः सिद्ध असताना माझ्या प्राप्तीकरता साधना किंवा साधने करीत करीतच का मरा. म्हणजे इथे म्हणायचं असं आहे की मी असा असताना जेव्हा सकाम आणि एकदेशी उपासना तुम्ही करता तेव्हा साधना करत करत मरणार. कारण अंतवानच फल मिळणार आपल्याला, अंतवत असंच फल प्राप्त होणार आहे.
कितीही मोठं फळ जरी असलं तरी ते अंतवानच असणार, संपणार आहे, विनाशील आहे, विकारी आहे, बदलणार आहे, त्यात तरतम भाव आहे. मिळण्याची खात्री सुद्धा नाही आहे. माझं अनुष्ठान कुठे चुकलं, काही नियमात गडबड झाली, कर्म नीट जसं व्हायला हवं तसं नाही झालं, तर मिळण्याची खात्री सुद्धा नाही आहे ते फळ, इतकं सगळं असताना. आणि दुसरा पण एक याच्यात पैलू पुढे येतो की जरी मी निष्काम उपासना केली, जरी मी व्यापक आत्मभावाने जरी उपासना केली, तरी आयुष्यभर साधना करायची नाही आहे. हा एक छान पैलू पुढे. कारण आपल्या डोक्यात कुठेतरी असतं की साधना साधना करायचीच आहे, पण साधना कधीतरी संपायला हवी ना. सिद्ध कधी होणार? त्या आनंदामध्ये हे जे सगळं आनंदाचं वर्णन केलेलं आहे त्या पक्षासारखं उंच भरारी मी कधी घेणार? का आयुष्याच्या शेवटच्या दिवशीच त्या पिंजऱ्याचं दार उघडलं जावं अशी अपेक्षा आहे? नाही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत साधना नाही करायची. हाही एक छान पैलू याच्यातून आपल्या पुढे येतो. आता प्रश्न पुन्हा असाच आहे की असं का होतं? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम झालं, मी अव्यक्त आहे, मला ते व्यक्ती समजतात, मला आकारात बसवतात. बरं, आकारात बसवलं हरकत नाही आहे, भक्तीचं ते तो प्रांत आहेच, आपण विचार केलाय, पण आकार म्हणजेच तो, इथे गडबड आहे. ते हे परब्रह्म उभी विटेवरी बरोबर आहे, पण ते आणि मग हे, त्यातलं ते महत्वाचं आहे की जे तुकाराम महाराजांना कळलंय पण मला नाही कळलं. ठीक आहे, म्हणूनच मी उपासना करतोय, पण ते कळावं म्हणून करतोय हे पाहिजे. छान आहे. ते हे परब्रह्म उभे विटेवरी. माझ्याकडे शंकर असतील, ते व्याघ्रासनावर, ते हे परब्रह्म बैसे व्याघ्रासनी. आपण बदल करून घ्यायचा थोडासा आपल्यासाठी. ते हे परब्रह्म बैसे व्याघ्रासनी. कारण शिव शिव म्हणजे मंगल, पवित्र. या जगात सगळ्यात मंगल कुठली गोष्ट असेल तर एकच आहे, एकमेव मंगल गोष्ट या जगात एक, ती म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व. आणि त्यालाच शिव म्हणतात. पण त्या निर्गुण निराकार शिवाला जाऊन पुन्हा नाही झोमण्याची माझी ताकद, म्हणून मग मी त्याला सगुण साकारात आणून बसवतो. ठीक आहे, ठीक आहे, भक्तीचा व्यवहार होऊ शकतो, त्याच्यातून उपासनेचा व्यवहार होऊ शकतो, पण उपासना करताना, ती भक्ती करताना निर्गुण निराकार व्यापक शिव माझ्या अंतःकरणामध्ये, ती धारणा, तो भाव असावा. आणि मग असं का नाही करता येत? असं असं सगळं असताना का अज्ञान आडवं येतं? त्याचं कारण आता सांगतात आहेत. 25 क्रमांकाचा श्लोक वाचतो मी. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. पदच्छेद आहे की न अहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढः अयं न अभिजानाति लोको माम अजम अव्ययम. योग मायेने आच्छादित झालेला मी, योग माया समावृत हा जो शब्द आहे त्या पूर्ण शब्दाचा अर्थ आहे योग मायेने आच्छादित झालेला. आणि अहम म्हणजे मी, न अहम जे म्हटलंय ना त्यातला अहम. सर्व लोकांकरता, सर्वस्य, प्रकट म्हणजे प्रकाश, नाही म्हणजे न, न अहम प्रकाश सर्वस्य योगमाया समवृत. आणि मूढोयम नाभिजानाती, कोणाला? त्या लोकांना. कोण? माम अजम अव्ययम, म्हणजे माझं जे अजम म्हणजे जन्मरहित आणि अव्ययम म्हणजे मरणरहित असलेल्या मला म्हणजे माम, हा मूढ लोक म्हणजे अयम मूढ लोक जाणत नाही. अभिजानाती न, न अभिजानाती, हा झाला अन्वय. काय पाहतोय आपण? पुन्हा एकदा स्मरण करून देतो की आत्ता आपण जे सगळं वर्णन ऐकलं की मी अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, की मी खरं अव्यक्त आहे, मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, इथे दोन शब्द आलेलेच आहे पुन्हा, मी अज आहे, मी अव्यय आहे, असं सगळं आहे. म्हणजे मी खरं नाही असं कधीच होत नाही, पण असं जरी असलं तरी लोकांकरता मी प्रकट नाही.
योग मायेने मी आच्छादित झालो आहे. का नाही या प्रकट? योग मायेने मी आच्छादित झालेलो आहे आणि म्हणून हा जो मूढ लोक आहे तो मला जाणत नाही. भगवंत प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी आहे आहे आहे. त्रिकाला बाधित तो आहे. आपण झालाय खूप वेळा विचार करून झालेला. आत्ताच आपण बोललो, रीता ठावया राघवी मिळ नाही, किंवा त्रिभुवन संचले विठ्ठले का तुकाराम महाराज, किंवा भरला घनदाट हरी दिसे माऊली, तीन संतांची तीन वचनं. मग त्यांचे हे अनुभव आहेत की भरला घनदाट हरी दिसे आणि मला क्षणभरी त्याचं दर्शन होऊ नये. केवढी मोठी तफावत आहे. हे म्हणतात त्रिभुवन संचली विठ्ठले का, त्रिभुवन, मला माझ्या भुवनात दर्शन होऊ द्या, नाही होत. मग इतका तो अखंड प्रकट असलेला पण मला कळत नाही, कारण अव्यक्तम, आणि म्हणून ते व्यक्तिमापन्नम. त्या मूढ लोकांना मी कळत नाही. मला ते का कळत नाही त्याचं उत्तर भगवंत देतात आहे बरं इथे. भगवंत म्हणतात आहे माझी योग माया हे तिचं कारण आहे. योग माया समावृत, त्या योग मायेने मी आच्छादित आहे. म्हणजे साध्या भाषेत बोलूया, मी इंद्रिय गोचर नक्कीच नाही. म्हणून पाचही इंद्रियांनी भगवंताचा अनुभव घेता येणार नाही. तो डोळ्यांनी दिसणार नाही, कानाने त्याचा आवाज, खरं हे बोलणंच खूप विचित्र आहे, पण कान शब्द आला म्हणून ऐकू येणार नाही. त्यामुळे जे जे ऐकायला येईल ते ते तो नव्हे. पुढचा निकष आला पुढे लगेच. ज्याचा ज्याचा गंध येईल, बोललोय आपण मला वाटतं कुठेतरी BMMच्या याच्यात बोललोय, आनंदाचे तत्वज्ञान, की येतात असे अनुभव कधी कधी साधना प्रांतात जशी प्रगती होते. पण ते अनुभव अंतिम यासाठी नसतात, पण त्याचे त्रिपुटीयुक्त ज्ञान आहे. ते गंध आला, त्रिपुटी आहे ना, गंध घेणारा मी, तो गंध वगैरे वगैरे. त्यामुळे नाकाने त्याचा वास घेता येणार नाहीये, जिभेने त्याची चव घेता येणार नाहीये. आणि माझी धडपड तर त्या पाच ज्ञानेंद्रियांनीच त्याला पकडण्याची सुरू आहे. म्हणून तुम्ही त्या आकाराला तो समजतो. योगमाया आपलं आचार्यांनी फार सुंदर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. म्हणून मी अनेक वेळेला म्हणतो पहा, की आचार्यांचं भाष्य जर नसतं तर काय म्हणायचं आहे उपनिषदांना, काय म्हणायचं आहे भगवंतांना, काय म्हणायचं आहे व्यासांना ब्रह्मसूत्रात, कळलंच नसतं आपल्याला. आता योगमाया समावृता, माझ्या योगमायेने मी आच्छादल्या गेलो हे मला कळलं, ठीक आहे. अरे पण योगमाया म्हणजे काय हे कोण सांगणार? हे आचार्य सांगणार ना आपल्याला. भगवंतांनी ते काम आचार्यांसाठी ठेवलं होतं, कारण अर्जुन त्यांच्या प्रत्यक्ष समोर होता, अर्जुनाचं काम झालं होतं. योगमाया समावृतो, आचार्य म्हणतात योगो गुणानाम युक्ती घटनम सा एव माया योगमाया तया योगमायया समावृत संछन्न इत्यर्थ. म्हणजे तीन गुणांच्या मिश्रणाचं नाव योग आहे. आले, गाडी कुठे आली? शेवटी मी म्हणलं परमार्थात गाडी तिथेच येते, यावीच लागते. तीन गुणांच्या मिश्रणाचं नाव योग आहे आणि हीच माया, हीच माया. माया माया खूप वेळा ऐकला आपण शब्द. योग माया म्हणजे काय? त्या तीन गुणांचं मिश्रण हीच माया असं आचार्य म्हणतात आहे. आणि या योग मायेने आच्छादित झालेला मी सर्वांसाठी प्रकट राहत नाही. आणि सर्वांसाठी प्रकट मी राहत नाही हे म्हणताना आचार्य भगवंतांचा अभिप्राय काय आहे ते सांगतात. मी पुन्हा सांगितलं की आचार्य, म्हणून तर मी, हे खूप सुंदर उदाहरण आहे मी जे बोलतो त्याचं, की आचार्य नसते तर आपल्याला कळलं नसतं भगवंतांना काय म्हणायचं आहे, कारण आचार्य पुढे भगवंतांचा अभिप्राय काय आहे ते सांगतात आहे. म्हणजे ज्याला म्हणतात रिडिंग बिटवीन द लाईन्स, की जे म्हटलेलं नाही आहे श्लोकात, पण आचार्य म्हणतात आहे की या योगमायेने आच्छादित झालेला मी सर्वांसाठी प्रकट राहत नाही असं म्हणताना भगवंतांचा अभिप्राय काय आहे? एव मद भक्तानां प्रकाश अहम इति अभिप्राय. म्हणजे माझ्या भक्तांसाठी मी राहतो, म्हणजे इतरांसाठी मी प्रकट नाही. मूढ जनतेसाठी, योगमायेच्या ज्या प्रभावाखाली जे लोक आहेत त्यांच्यासाठी नाही. हे म्हणताना सांगायचं हे आहे, अभिप्रेत हे आहे, अभिप्राय भगवंतांचा असा आहे की माझ्या भक्तांसाठी मात्र मी प्रकट आहे. आणि भक्त म्हणजे कोण?
जो विभक्त नव्हे तो भक्त. ज्याला भगवंतांनी ज्ञानी भक्त म्हणून त्याचं फार कौतुक केलंय. आपण त्याचं महात्म्य फार सुंदर पद्धतीने समजून घेतलं. इतका प्रिय तो भगवंताला होतो की भगवंत म्हणतात, माझा आत्मा तो, त्याचा आत्मा मी. येतो ना? ते कसं छान हा विषय सुरू आहे. संगती किती सुंदर आहे. कारण वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभ सुदुर्लभ. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची माऊली म्हणते. मग तेच तर सांगणं सुरू आहे. अरे मी व्यापक आहे रे, वासुदेव सर्वमिती. या भावनेनी मला करायची आहे उपासना, या भावनेनी मला भगवंताची भक्ती करायची. आणि असा जेव्हा मी भक्त होतो, असा जेव्हा मी ज्ञानी भक्त होतो, तिचा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी रावो, भक्तांमधला तो श्रेष्ठ आणि ज्ञानियांमधले तोच श्रेष्ठ भगवंत म्हणतात. त्यांच्यासाठी मी काय आहे? प्रकट आहे. कशाप्रमाणे? हातावरचा आवळा जितका स्पष्ट आपल्याला दिसतो, तितकं स्पष्ट दर्शन भगवान संतांना आहे. आणि इतकं स्पष्ट दर्शन त्यांना आहे आणि मला त्याचा थांगपत्ताही नाही. का? आपण कारण बघतोय, योगमाया. मग योगमाया म्हणजे काय? त्याची व्याख्या आपण बघितली आता. 3 गुणांचं मिश्रण असं आचार्य म्हणतात. आणि मग आपल्याला लगेच पुन्हा कुठल्या ओळीची आठवण होते? तो गुणत्रया ते अव्हेरी. हा विषय सारखा सारखा पुढे येणार आहे. कारण पुढचा प्रश्न येतोच ना मनामध्ये. मग कर्म यातनं सुटायचं कसं? 3 गुणांचं मिश्रण म्हणजे नेमकं काय? कारण गुण तर नष्ट होणार नाहीये. खूप वेळा आपण तो विषय बघितलेला आहे. मग गुणांमधून सुटायचं कसं? पुढचा प्रश्न येतो. हे तर्कशुद्ध प्रश्न आहेत सगळे. तेव्हा त्या ओळीची पुन्हा आठवण होते. येऊन गेली आहे ती आधीच्या अध्यायांमध्ये. निस्त्रैगुण्य वेदा, निस्त्रैगुण्य भवार्जुन, भगवंत जे म्हणतात त्याच्यावर माऊलींचं भाष्य. तू गुणत्रयात एव्हेरी, मी माझे हे न करी. आलं ना पुन्हा गाडी, मी माझे हे न करी. तिथेच असं वाटतं की उगीच कशाला या अभ्यासाच्या भानगडीत पडलो. कारण अभ्यास केल्याने असं काही समोर येणार असेल, मी माझे, कारण ते करण्यात असतं माझं आयुष्य चाललेलं आहे. तेच करण्याची अजूनही आवड आहे मला. मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. कसं एकात नाही एकात नाही कसं विचारांचा विकास होतो का? कशा या ओव्या एकमेकांशी बोलतात हे आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण छान अभ्यास करतो तेव्हा. त्यामुळे एव मदभक्तानां प्रकाश अहम इति अभिप्राय, हा अभिप्राय आहे भगवंतांचा, की सर्व लोकांकरता मी प्रकट नाही आहे. कारण योगमायेने मी आच्छादित झालेलो आहे. पण मी कोणाकरता तरी प्रकट आहे. कोणाकरता? तर माझ्या भक्तांकरता. काजी योग माया पडळे, हे जाहले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाची नि देहबळे, न देखती माते. 158 क्रमांकाची 25व्या श्लोकावरची. कारण त्यांच्या ज्ञानदृष्टीवर योग मायेचा आडपडदा असल्यामुळे हे सर्व आंधळे झाले आहेत. म्हणून ज्ञानाच्या अंगाच्या सामर्थ्याने मला ते पाहत नाहीत. सुंदर वर्णन आहे. कारण भगवंत प्रकट नाही असं आपण आता म्हणालो. परमात्मा आपल्यासाठी प्रकट नाही. मग तो प्रकट नाही आणि त्याच्या भक्तांसाठी तो प्रकट आहे. म्हणजे मग त्यांना काय डोळ्याने दिसतो का तो? जशी अर्जुनाला त्यांनी दिव्य दृष्टी दिली तशी काही त्यांना दिव्य दृष्टी दिली का? नाही. मग ते कसे पाहतात? तर तो चर्मचक्षुचा विषय नाही. दुसऱ्या भाषेत बोलूया, तो ज्ञानचक्षुचा विषय आहे. आणि हे ज्ञानचक्षु त्यांना लाभल्यात म्हणून ज्ञानाच्या अंगाच्या सामर्थ्याने असा शब्द इथे माऊलींनी वापरलेला आहे. की ते मला ज्ञानाच्या अंगाच्या सामर्थ्याने पाहत नाहीत. म्हणजे ज्ञानचक्षुनी ते मला पाहत नाहीत. ते चर्मचक्षुनी मला पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या ज्ञानदृष्टीवर योगमायेचा आडपडदा आहे आणि म्हणून हे सर्व आंधळे झाले आहेत. येरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जातस, पाहे पा कवण जळ रसे रहित आहे. मौलिक प्रश्न उपस्थित करतात की अरे एरवी मी नाही असा कोणता वस्तू समुदाय आहे का? दाखवून द्या मला. आपण केला तो विचार आत्ताच. भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचले विठ्ठले गा.
रीता ठाव या राघवे विण नाही, सगळे विचार आपण केले. माऊली इथे तोच प्रश्न उपस्थित करते की मी नाही असा एखादा वस्तू समुदाय आहे का? एक थोडस शुद्ध मराठी शब्द वापरतो, प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट करतो आता तुमच्यासमोर, हा एक समजण्यासाठी म्हणून. कल्पना करा आपल्यासमोर एखादा मृतदेह हा पडलेला आहे, त्याच्यात सुद्धा चैतन्य आहे. हे वाक्य सांगावं लागतं परमार्थामध्ये, कारण खडबडून लोक जागे होतात. काय? कारण आपल्याला काय डोक्यात असतं, काय ऐकलेलं असतं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने आपल्याला काय शिकवलेलं असतं, चैतन्य निघून गेलंय. आपणही बोलतो बाळवटासारखं, आपल्यालाच कळत नाही आपण काय बोलतो. चैतन्य कसं निघून जाईल? म्हणजे मी एक दिवस एकाला म्हटलं की, म्हटलं तू श्रेष्ठ झाला संतांपेक्षा. तो म्हणे काय, कसं काय? म्हटलं अरे संत सांगतात की या जगात तो नाही अशी जागाच नाही, पण तुला एक जागा सापडली, तो मृतदेह. म्हणजे श्रेष्ठ झालो की नाही मी संतांपेक्षा? कशा चुका करतो पहा आपण. म्हणजे म्हटलं जातं चैतन्य निघून गेलाय देहातून, ते काय? त्याला शास्त्रशुद्ध शब्द हवा असेल तर जीव चैतन्य निघून गेलाय. म्हणजे काय झालाय? सूक्ष्म देह गेलेला आहे उदाहरण वायूवरती आरूढून. सोडून देऊ, तो विषय वेगळा आहे. चैतन्य जात नसतं, चैतन्य येत नसतं. कारण कोण जाऊ शकतं आणि कोण येऊ शकतं? जो इथे नाही तो येऊ शकतो, जो इथे आहे पण तिथे नाही म्हणून तो जाऊ शकतो. तदेजती तन्नेजती तद्दुरे तद्वंतिके, श्रुतीमध्ये वर्णन आहे. ते जातं, ते जातही नाही. ते जवळही आहे, ते दूरही आहे. काव्यात्मक वर्णन आहे. सांगण्याचा भाव असा आहे, ते नाही अशी जागाच नाही, ते नाही असा कालच नाही, म्हणून तो त्याला सत म्हटलेला आहे. सत एव सौम्य इदम अग्र असे. अरे जग निर्माण व्हायच्या आधी सुद्धा ते आहे, जग निर्माण झालं तरी ते आहे, जग संपेल एक दिवस तरी ते आहे. होतं असेल अशी भाषा नाही आहे, कारण ते त्रिकाला बाधित आहे. सत्याची व्याख्याच येते, ते सत म्हणजे त्रिकाला बाधित निरपेक्ष अस्तित्व, ज्याचं अस्तित्व कशावर कोणावरही कधीही अवलंबूनच नाही. म्हणून माऊली म्हणते की एरवी मी नाही असा कोणता वस्तू समुदाय आहे का? असे पहा की रसा वाचून कोणते पाणी आहे. माऊलींचा दृष्टांत लगेच तयार, की जसं पाणी आहे पण रस नाही असं म्हणता येतं का? किंवा चंद्र आहे किंवा सूर्य आहे, विशेषतः सूर्य आहे, चंद्र परप्रकाशित आहे, सोडून देऊ. सूर्य आहे पण प्रकाश नाही, असं होतं का? माऊलींचा दृष्टांत याच अध्यायावरती आधारलेला आहे. शिकलो आपण, रसोमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य हो, प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम नृषु, पुण्यो गंध पृथिव्याम च तेजश्चास्मी विभावस, जीवनम सर्वभूतेषु. भरपूर भगवंतांनी तिथे वर्णन केलेलं आहे हे सांगण्यासाठी की मीच कसा व्याप्त आहे या सगळ्यांना. माऊली पुढे हाच दृष्टांत म्हणते की मग पवन कवणा ते न शिवेची, आकाश केन समायेची, हे असो एक मीची विश्वी आहे. की वारा कोणाला स्पर्श करीत नाही, म्हणजे थोडक्यात वारा सगळ्याला स्पर्श करतो, आकाश कुठे मावत नाही. हे दृष्टांत असोच, सारांश काय आहे? मीच एक विश्वामध्ये व्याप्त आहे. या संपूर्ण विश्वामध्ये मी एक व्याप्त आहे. विषय काय सुरू आहे आपला, विसरायचं नाही आहे. 25वा श्लोक आपण बघतो आहोत की योग मायेमुळे सर्व लोकांकरता मी प्रकट नाही. मी अजन्म आहे, मी अव्यय आहे, वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा मला त्याचं ज्ञान होत नाही. का? कारण पहिल्या ओळीत सांगितलं की त्यांच्या ज्ञानदृष्टीवरती मायेचा पडदा असतो, पण मी नाही असं एकही ठिकाण या जगात किंवा या त्रिभुवनात नाही. आणि खरं म्हणायचं झालं ना तर ही भाषा सुद्धा अपूर्णच पडते पुन्हा शेवटी, कारण त्रिभुवन नाही हे म्हणणं सुद्धा सापेक्षतेनेच बोलणं आहे. कारण तो तर एकांशेन स्थिते जगत, त्याच्या एका अंशावर स्थित असलेल्या जगताच्या सापेक्षतेने आपलं हे बोलणं सुरू आहे. कल्पना करा, इतका तो निरपेक्ष व्यापक आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात की मी नाही अशी जागा नाही, मी नाही असा काळ नाही. पण इतकं असून आपल्याला त्याचा
अनुभव येत नाही, कारण आपल्या ज्ञानदृष्टीवर त्याच्या योगमायेचा पडदा आहे. अजूनही या 3 गुणांच्या अंमलाखालीच माझं जीवन सुरू आहे, असा त्याचा लक्ष्यार्थ. आता ही जी योगमाया आहे, जिच्यामुळे जगाला माझं ज्ञान होत नाही असं भगवंत म्हणतात आहे, ती माझी असल्याने, शब्द महत्वाचा आहे, ती माझी असल्याने मला मायापती मायनम तू महेश्वर असं त्याचं वर्णन आहे. तो महेश्वर आहे, तिचा स्वामी आहे. त्यामुळे ती माझी असल्यामुळे मायापती ईश्वराच्या ज्ञानाला ती प्रतिबंध करू शकत नाही. भगवंत काय सांगतात आहे, की जास्तीत जास्त बहुतांश लोकांच्या ज्ञानचक्षुवरती तो योगमायेचा पडदा आहे, म्हणून त्यांना माझं ज्ञान होत नाही. पण माझं असं नव्हे बरं का अर्जुना. का? कारण अरे ती माझीच शक्ती आहे, ती माझ्या ज्ञानाला कशी प्रतिबंध करेल. ज्याप्रमाणे जसा एखादा जादूगार असतो आणि तो जादूगाराचा खेळ आपण बघितले असेल कधी टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात. तर आपण जेव्हा तो एखादी अशक्य काहीतरी दाखवतो जादू आपल्याला, आपण तोंडात बोटं घालतो, अचंबित होतो. असं कसं आहे, म्हणजे आपली बुद्धी काम करत नाही. कितीही आपण डोकं लावलं की यांनी असं केलं असेल का, तसं केलं असेल का, तरी हे शक्य नाही असं आपल्यालाच कळतं. त्या जादूगाराला काही वाटतं का? तो आश्चर्यचकित होतो का? नाही, कारण का जादू करणारच तो आहे. त्याला त्या जादूमागचं रहस्य माहिती असतं, की हे प्रत्यक्षात घडत नाही, पण लोकांना वाटतंय असं घडतंय म्हणून. हेच त्याच्या जादूचं रहस्य आहे. हेच त्याचं काय म्हणूया, IP म्हणतो आपण त्याला, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते त्याची. त्यामुळे त्या जादूचा परिणाम जसा त्या जादूगारावरती होत नाही, तसा या मायेचा परिणाम अर्जुना माझ्यावरती होत नाही. कारण ती माझीच शक्ती आहे, ती माझ्या ज्ञानाला प्रतिबंध कशी करेल. त्याला आपण केलाय विचार बऱ्याच वेळा, की ईश्वराची माया नित्य निरस्त असते, त्याला त्याचा निराश करून घ्यावा लागत नाही, नित्य निरस्तच असते, त्याचीच शक्ती आहे ती. शक्तीचा संदर्भ घेऊन बोलणं सुरू आहे. इथे सगुण ब्रह्माबद्दल बोलणं सुरू आहे दुसऱ्या भाषेमध्ये. आणि अशी ती माझी शक्ती ही माझ्या ज्ञानाला प्रतिबंध करू शकत नसल्यामुळे काय होतं, हे भगवंत पुढच्या शुक्रवारी सांगणार आहेत. म्हणजे 26व्या श्लोकामध्ये पुढच्या शुक्रवारी करा. आपली वेळ संपलेली आहे म्हणून. पण काय म्हणूया त्याचं, आणि म्हणूनच एक माऊलींनी सुद्धा या ओव्यांमध्ये आपल्याला एक थोडीशी पुढच्या श्लोकाची म्हणतात तर प्रस्तावनाच करून दिलेली आहे, की मी तर सर्वत्र आहे, मी नाही असं कुठेही नाही. मूढ लोकांना माझा अनुभव येत नाही, पण मला मात्र माझ्या ज्ञानाला ते प्रतिबंध करू शकत नसल्यामुळे, ती माया माझीच शक्ती असल्यामुळे, मगाशी आपण रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण बघताना अमृतानुभवाचाही उल्लेख केला होता, की माऊलींनी हेच वर्णन जे केलं आहे, शिवशक्ती किंवा प्रकृती पुरुष अशी भाषा वापरली अमृतानुभवामध्ये. तर अशी ती आहे, तर त्याचा परिणाम काय होतो हे सांगण्यासाठी पुढचा श्लोक आहे, जो आपण पुढच्या शुक्रवारी घेऊया, कारण आज आपली वेळ झालेली आहे. आणि आज आपल्या सद्ग्रंथ वाचनाला आपण इथे विराम देऊ. आणि आजचं आपलं हे जे चिंतन पुष्प आहे, हे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.